आणि त्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द झालेली आहे। पंतप्रधान मोदींनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सीबीएसईची 12वीची परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बैठक पंतप्रधान मोदींनी आताच दिल्लीमध्ये घेतली। अनेक तज्ञांशी त्यांनी या बाबतीत चर्चा केली। थेट जवळ सचिन गव्हाणे माझे सहकारी आपल्या सोबत। सचिन, काय आजची माहिती? सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल या घडीची, कारण की आपल्याला माहिती आहे की 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये विविध पर्याय जे होते सीबीएसईच्या परीक्षा संदर्भात पंतप्रधानांना सुचवण्यात आले, परंतु विद्यार्थ्यांचं आरोग्य हे सगळ्यात मोठी प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य असेल, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। अनेक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या चिंतेमध्ये होते की ही परीक्षा कशी घ्यायची, कारण की आपल्याला माहिती आहे की देशभरामध्ये विविध राज्यात कोरोनाची जी परिस्थिती आहे ती सध्या हळूहळू आटोक्यात येते। दुसरी लाट जरी आली असली तरी अजून ती ओसरलेली पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। आता याच्यानंतर या संदर्भात त्याचा रिझल्ट कसा लावायचा या संदर्भात जो कार्यक्रम आहे तो घोषित केला जाईल, परंतु विद्यार्थ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी हा जो निर्णय आहे तो घेतल्याचं देखील सांगितलं जाते। वैभव, नक्कीच 12वीच्या विद्यार्थ्यांना तर दिलासा आहे सचिन, मात्र त्याचबरोबर इथं 10वीच्या विद्यार्थ्यांना देखील बोर्डाची परीक्षा देणारा थोडा दिलासा आहे। कारण आपण बघितलं कोर्टात केस आहे आणि असं असताना सुनावणी गुरुवारी होणार आहे। मात्र ज्या आर्थिक केंद्रानं हे कन्सर्न दाखवलेलं आहे, काळजी दाखवलेली आहे की सध्या 12वीची परीक्षा घ्यायला नको, त्याचप्रमाणे मग 10वीसाठी देखील जो निर्णय राज्य सरकारनं घेतलाय तो योग्य आहे असं ठरेल। आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने वेळोवेळी जी भूमिका मांडलेली आहे ती परीक्षा जी रद्द करण्यात आली होती 10वीची ती योग्य आहे असं देखील सांगण्यात आलं होतं। हायकोर्टात देखील राज्य सरकारकडून जे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं त्याच्यामध्ये देखील राज्य सरकारने असं सांगितलंय की विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सध्या प्राधान्य देणं महत्त्वाचं आहे कोविडच्या काळात, त्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत। आणि देशाच्या पातळीवरती आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील म्हणाले होते की देशाच्या पातळीवर 12वी संदर्भातलं जे काही धोरण आहे ते ठरवायला हवं। त्यानंतर आजच्या बैठकीनंतर सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारने घेतलेला आहे। याच पार्श्वभूमीवर कदाचित राज्यातील परीक्षा ज्या आहेत 12वीच्या त्या रद्द केल्या जाऊ शकतात, परंतु त्याला अधिकृत काही पुरावा नाहीये, परंतु असं होऊ शकतं असं देखील एक तज्ञांचं म्हणणं वैभव आपल्यापर्यंत येत आहे। नक्कीच सचिन, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय सीबीएसईची 12वीची परीक्षा ही आता रद्द झालेली आहे। पंतप्रधान मोदी यांनी आता महत्त्वाचा निर्णय घेतलाय। विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचं मोदींनी या बैठकीत म्हटलंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आपण बघतोय सीबीएसईची 12वीची परीक्षा पंतप्रधान मोदी यांनी रद्द केलेली आहे। महत्त्वाची बैठक दिल्लीत आत्ताच पार पडली आणि त्या बैठकीत मोदींनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। अनेक तज्ञांसोबत मोदींनी या संदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला। सध्याची कोविडची सगळी परिस्थिती बघता, रुग्णसंख्या बघता ही बोर्डाची परीक्षा सीबीएसईची न घेणं हेच उत्तम असल्याचं मोदींना वाटलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला। विद्यार्थ्यांचं आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचं देखील मोदींनी यावेळी आवर्जून म्हटलं। त्यामुळे सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द झालेली आहे। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, पंतप्रधान मोदी यांनी आता स्वतः बैठक घेतली। या बैठकीत तज्ञांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर ते या निर्णयापर्यंत पोहोचले। विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा महत्त्वाचा निर्णय हा पंतप्रधान मोदी यांनी घेतलेला आहे। सीबीएसईची 12वीची परीक्षा आता रद्द केलेली आहे। एक मोठा दिलासा त्या तमाम पालकांना, विद्यार्थ्यांना असं म्हणावं लागेल। अर्थात सीबीएसई 12वीची परीक्षा तर रद्द झालेली आहे, मात्र आता 10वीचं काय होणार आहे बघावं लागेल। कारण राज्य सरकारनं आधीच कोर्टात प्रतिज्ञापत्र लिहून सांगितलेलं आहे 10वीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या हितासाठी न घेणंच हे उत्तम आहे। त्यांचा जीव धोक्यात घालून चालणार नाही आणि त्यामुळे सध्या 10वीची परीक्षा घ्यायला नको। अर्थात गुरुवारी या संदर्भात हायकोर्टात सुनावणी होतीये। त्यामुळे एकीकडे सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा ही आता पंतप्रधान मोदी यांनी रद्द केलेली आहे, तर दुसरीकडे 10वीचं काय होतं हे बघावं लागेल। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द। पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक घेतली। अनेक तज्ञांना त्यासाठी पाचारण केलेलं होतं, त्यांच्याकडनं म्हणणं ऐकून घेतलं। अनेक राज्यांकडनं जे प्रस्ताव आलेले होते ते देखील मोदींनी पाहिले आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सीबीएसईची 12वीची परीक्षा आता रद्द केलेली। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय।
सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द, आताची सगळ्यात मोठी बातमी. विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय झालेला आहे. हाँ जी। मैं 2021 वाले सेशन में हूँ मैं। तो अभी हमारे एग्ज़ाम्स मई में होने थे, 4 मई, तो वो पोस्टपोन हो गए थे। तो इस वजह से काफ़ी प्रेशर हमारे ऊपर बना हुआ था कि होंगे नहीं होंगे। कोई कह रहा था कि हमारा होंगे या मतलब 30 मिनट्स के होंगे, कोई कह रहा था कि पूरा प्रॉपर होगा, कोई कह रहा था कि कैंसिल होंगे। तो इस वजह से हमारा मेंटली प्रेशर भी काफ़ी बढ़ चुका था और हम पढ़ नहीं पा रहे थे। तो अभी कैंसिल हो गए हैं, तो एक अच्छी गुड न्यूज़ मिली है। हाँ, क्योंकि हमारी शिक्षक आमदार विक्रम काळेजी आपल्यासोबत आहेत. विक्रमजी, आपण बघतोय पंतप्रधानांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि 12वीची परीक्षा जी आहे ती आता रद्द केलेली आहे. सीबीएसई बोर्डाची एक मोठा दिलासा विद्यार्थ्यांना म्हणावा लागेल. हो, या निर्णयानं विद्यार्थ्यांना निश्चितपणानं मोठा दिलासा मिळाले. परंतु आम्ही 10वी बोर्डाची परीक्षा रद्द करावी अशीच मागणी शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना केलेली होती आणि त्यांनी तो स्टँड कायम ठेवलाय. परंतु मला असं वाटतं की 12वीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी 12वीची परीक्षा होणं थोडं गरजेचं होतं. थोडी उशिरा का होईना परंतु ती होणं गरजेचं होतं, कारण त्या 12वीच्या परीक्षेवर पुढच्या एंट्रन्स आहेत त्या अवलंबून आहेत आणि मग विद्यार्थ्यांना करिअरच्या जे वाटा निवडायच्या त्या 12वीवर डिपेंड असल्यामुळे 12वीची परीक्षा गरजेचं होतं. एक शिक्षक या नात्यात आणि जीव महत्वाचा आहे, त्यामुळे ही सगळी परिस्थिती लक्षात. जी विक्रमजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. तुर्तास धन्यवाद या प्रतिक्रियेबद्दल. तर आपण बघतोय सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा येता रद्द झालेली आहे. पंतप्रधान मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आपका क्या सोचना है इस बारे में, क्योंकि ज्यादातर स्टूडेंट तो खुश नजर आ रहे हैं? मेरा तो ये कहना है कि ये अच्छा नहीं हुआ है, क्योंकि हमारी प्रिपरेशन जो पिछले बहुत टाइम से चल रही है ये सब एक तरह से वेस्ट ही हो गई हमारे लिए. तो मेरा तो ये कहना है कि एक अच्छा प्रॉपर क्राइटेरिया नहीं मिल पाएगा, क्योंकि इंटरनल बेसिस पे मेरे को लगता है कि मार्किंग थोड़ी ऊपर नीचे हो सकती है किसी स्टूडेंट की, पर एक परफॉर्मेंस के बेसिस पे हो जाता तो बहुत अच्छा रहता. और बाकी मेरे को लगता है कि एक पॉजिटिव भी हो गया एक तरफ से और एक तरफ से नेगेटिव भी हो गया. पॉजिटिव तो इसलिए हो गया कि हमारी हेल्थ का इशू है, वो वाली बात हो गई. और दूसरी चीज़ तो ये हो गई कि जो प्रिपरेशन है वो वेस्ट चली गई और पूरे साल यही चीज़ हो रही थी कि कभी होंगे कभी नहीं होंगे. और एक तो सबसे बड़ी बात और एक चीज़ ये कि मैं सबको थैंक करना चाहूँगा जिनने मतलब इतनी हार्डवर्क करके इस सिचुएशन में हम सबको पढ़ाया. पर अब मैं तो चाहता था कि एग्ज़ाम्स हो जाते तो हमें परफॉर्म करने का एक मौका मिल जाता और एक मार्किंग क्राइटेरिया भी बहुत अच्छा हो जाता. ये चीज़ थी बस. तो मतलब आप हैप्पी नहीं है इस डिसीजन से, गवर्नमेंट के डिसीजन से? ऐसा है, ऐसा सच कुछ हैप्पी होने लायक तो ऐसा कुछ है नहीं, पर मेरा ये था कि आखिर एग्जाम्स हो जाते तो बेटर होता, इससे बेटर होता और अच्छे मार्क्स की एक उम्मीद रहती सबके मन के अंदर कि अच्छे मार्क्स आ पाएंगे. तर आपण बघतो विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची असं म्हणतात पंतप्रधान मोदी आणि म्हणूनच सीबीएसईची 12वीची परीक्षा आता रद्द केलेली आहे. आत्ताच दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात अनेक तज्ज्ञ मंडळींनी सहभाग घेतला. त्याचबरोबर अनेक राज्यांकडनं जे प्रस्ताव आलेले होते त्याच्यावरती देखील चर्चा झाली. प्रकाश जावडेकर हे देखील या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द केली आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे असं मोदी म्हणतात. सीबीएसईची 12वीची परीक्षा रद्द, आताची सगळ्यात मोठी बातमी.